नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन फेमस फार्मर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रभर गाजलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्जमाफी। या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आत्ताच रिसेंटली संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांगलाच टोला दिलेला आहे। तो म्हणजे की एक तर कर्जमाफी करा किंवा राजीनामा द्या। महाराष्ट्रभर जो कर्जमाफी त्यांनी सांगितली होती की ही कर्जमाफी होणारच। ज्यावेळेस आपल्या निवडणुका झाल्या त्याच्या निवडणुकीच्या त्या पिरियडमध्ये त्यांनी सांगितलं होतं की कर्जमाफी होणारच, पण काही दिवस उलटल्यानंतर त्यांच्यावर असा लोड आला की ते म्हणतात की आता कर्जमाफी होणे शक्य नाही, कारण की राज्यावर आर्थिक भार खूप वाढलेला आहे, ताणतणाव वाढलेला आहे, त्याच्यामुळं सध्याच आम्ही कर्जमाफी करू शकत नाही। ते असे पण नाही म्हटले की आम्ही करणार नाही, होणार नाही असं म्हटले नाही, पण आम्ही करू, पण आत्ताच करणार नाही। पण सगळ्यांची जी आर्थिक अडचण आहे ती सध्याची आत्ताच आलेली आहे। सगळ्यांनी त्यांनी सांगितलं आहे की आम्ही कर्जमाफी करू, पण त्याच्या भरोश्यावर बसलेले जेवढे पण शेतकरी बांधव आहेत त्यांनी त्यांच्याजवळचे असणारे पैसे त्यांच्या बोलण्यानुसार ते खर्च करून टाकले। जसे की मुलाबाळांचे लग्न झाले, त्याच्यानंतर शेतीवर खर्च, कोणी ट्रॅक्टर घेतलं, कोणी गाड्या घेतल्या, कोणी इतर कामे केली, कारण की त्यांना माहिती होतं की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की कर्जमाफी होणारच। त्याच्या आशेवर बसून त्यांनी ते पैसे खर्च केले। नाहीतर तुम्ही जर म्हटले नसते की आम्ही कर्जमाफी ही आत्ताच नाही 2 वर्षांनी करू, तर त्यांनी ते पैसे खर्च केले नसते। ते पैसे त्यांनी जवळ ठेवले असते, आणि जवळ ठेवल्यामुळं आता तुम्ही जे बोलले की कर्जमाफी आता होणे शक्य नाहीये, तर याच्यावर त्यांच्यावर लोड आला नसता, भार आला नसता, आणि याच्या संदर्भात बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी जे आत्महत्या केल्या त्या वाचल्या असतात। आता काल परवाच परत एका ठिकाणी आत्महत्या केली शेतकरी बांधवांनी, त्याची पण मी तुम्हाला माहिती देतो। त्याच्यानंतरच आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये जे जिवंत समाधी आंदोलन त्यांनी केलेलं आहे। शंकर जाधव पाटील यांनी त्या ठिकाणी त्यांना थांबवण्यात आलं। त्यांनी ज्या ठिकाणी ते बसले होते आंदोलनाला त्याच्या बाजूला त्यांनी मोठा खड्डा केला होता, आणि त्या ठिकाणी त्यांनी ते आंदोलन केलं। त्याच्यानंतर ते पोलीस त्यांची दखल घेतली नाही, त्याच्यामुळे त्यांनी त्या खड्ड्यात जाऊन जिवंत समाधी घेण्याची सुरुवात करताच काही गावातले लोक आले, काही कर्मचारी आले, त्यांनी त्यांना थांबवलं, आणि ती जी गोष्ट होणार होती जिवंत समाधीची, शेतकरी जिवंत समाधी घेणार होता, ते थांबण्यात आलं। पण एकीकडे बघतात की संजय राऊतांनी एक टोला दिला होता की अजित पवारांना की कर्जमाफी करा किंवा राजीनामा द्या, दोन्हीपैकी एक करा। याच्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवला होता। भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।